गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये पर्लकोटा नदीच्या महापुरामुळे चौथ्या दिवशी सुद्धा जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे। भामरागड तालुक्याला बाहेरील जगाशी संपर्क तुटलेला आहे। प्रमुख रस्ते बंद आहेत, वीज नाहीये, मोबाईल सेवा ठप्प आहेत। साप चावल्याचा संशय असलेल्या गंभीर रुग्णाला पोलीस विभागानं हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं। प्रशासनानं सुमारे 700 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरही केलेलं आहे। पूरस्थिती अजूनही कायम आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील श्यामसुंदर नरोटे या रुग्णाला आज या हेलिकॉप्टरच्या सहाय्यातून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आलेले आहे। महत्त्वाचे म्हणजे काल काही आपल्या नातेवाईकांसोबत तो शेतावर कामाकरिता गेला असता त्याला तिथंच तो बेशुद्ध होऊन पडला आणि प्राथमिक अंदाजानुसार त्याला स्नेक बाईट झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। परंतु आता पूर परिस्थितीमुळे त्या रुग्णाला भामरागड येथून गडचिरोली येथे आणणे अशक्य झाले होते आणि त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी एक तत्परता दाखवली आणि त्या तत्परतेनुसार याच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सदर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आलेले आहे व त्यावर आता पुढील उपचारसुद्धा सुरू आहे। परंतु आता पोलीस विभागाने दाखवलेल्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली। मला माहीत नाही, ते 10 लोक गेले होते ते जंगलात, तिथं पाणी वगैरे बसून नाही का सगळेजण पित होता, ते पिऊन येत होता सर, तेव्हा नाही का ये जाता नाही पडला सर। काय मग कुठे ॲडमिट केलं? गडचिरोली बस सर, तिथे भामरागडवरून हेलिकॉप्टरमधून घेऊन आले। कोण आणले? ते पोलीसवाले बसून। नाही काहीच नाही, माहीत नाही। सकाळी जेवण वगैरे केलं, मग जंगलात गेला तो, मग तिकडून येत्या वेळी ते 10-15 लोकांचे बसून मग पाणी वगैरे पिले, मग पुन्हा घराकडे येत्या वेळी मग एकाच वेळी तो पडून गेला खाली। तेव्हापासून तर बोलत वगैरे नाही, तर होश वगैरे नाही येत आहे बरोबर। अगोदर लायरीला दाखवलं, लायरीवरून मग ते मधला फुल्या तुटून होता पावसाळ्यात, मग तिथून सरळ भामरागडला, भामरागडवरून मग तिथं गडचिरोलीला हेलिकॉप्टरनं आलं।